अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या कठोर उपनिषदामध्ये आपला पहिला अध्याय तर पूर्ण संपला आणि मागच्या वेळेस द्वितीय अध्याय सुरू केला आपण. द्वितीय अध्यायामध्ये 3 वल्ली आहेत, जे 3 प्रकरण आहेत. त्यातली पहिली वल्ली आणि 15 श्लोक हे मागच्या रविवारी आपण पूर्ण घेतलं. आता आज आपण द्वितीय अध्यायातली द्वितीय वल्ली आपण घेणार आहोत. आणि तोच विषय जो आहे पुढे चालू आहे, त्याच्यामध्ये आत्मतत्व काय आणि मुख्य म्हणजे परमात्म्याचं रहस्य काय हे पूर्ण विवेचन या सगळ्या याच्यामध्ये आलेलं आहे. आणि यमदेव जे आहेत, यमराज, हे नचिकेत्याला हे सगळं वर्णन करून सांगतात की तो परमात्मा कुठे कुठे आणि कसा कसा आहे याचं विस्तार आणि वर्णन प्रत्येक श्लोकामध्ये असं दिलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. या सगळ्यांचा आढावा नंतर आपण पूर्ण विषय संपल्यानंतर उपसंहारामध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा आज आपण आता हा द्वितीय अध्याय, तर द्वितीय अध्याय आणि द्वितीय वल्ली याचा आता आज पहिला श्लोक आपण घेत आहोत. श्लोकाचा मंत्र असा आहे: पुरमेका दशद्वार अजस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न शोचती विमुक्तश्च विमुच्यते एतद्वै तत्. त्याचा अन्वय असा आहे की अवक्रचेतसः अजस्य एकादशद्वारं पुरम अस्ति अनुष्ठाय न शोचती च विमुक्तः विमुच्यते एतत् वै तत्. त्याचा सरळ अर्थ असा आहे, शब्दशः अर्थ असा आहे की सरळ, पवित्र आणि ज्ञानस्वरूप असलेल्या परमेश्वराचे 11 द्वार असणाऱ्या मनुष्य शरीर रूपी पूर म्हणजे नगर आहे. म्हणजे भगवंताचं हे निवासस्थान आहे, मनुष्याचं देह, आणि त्याला 11 द्वार आहेत असं तो म्हणतोय. तेव्हा त्या नगरामध्ये परमेश्वराचा निवास असताना त्याचे ध्यान आणि इत्यादी साधन करून मनुष्य हा कधीही शोक न करणारा राहील आणि तेव्हाच तो मुक्त होईल. आणि मृत्यूनंतर विदेह मुक्त होऊन जातो तो. आणि हाच आहे तो परमात्मा, त्याच्याविषयी तुम्ही प्रश्न विचारला होता. आता परमेश्वराचं त्यांनी काय नेमकं ठिकाण कुठे आहे, म्हणजे सगळीकडे सर्वत्र सर्वव्याप्त तो आहे, त्याच्यात शंकाच नाही. पण विशेषतः कुठे आहे? जसं जमिनीच्या खाली पाणी सगळीकडे असतं, पण विशेषतः कुठे आहे म्हणजे तो विहिरीमध्ये आपल्याला पाणी दिसतं. तसं या मनुष्य देहामध्ये विशेषत्वाने या मनुष्य देहाला त्यांनी पूर म्हटलंय, नगर म्हटलंय. आणि त्या नगराला 11 द्वार म्हटलेले आहेत. आणि त्या 11 द्वारामध्ये तो त्याच्या हृदय गुफेमध्ये तो बसलेला आहे. तो आसनस्थ निवास करत आहे. आणि असं ज्या माणसाला कळालं आणि असं समजून त्याने भगवंताशी अनुसंधान केलं, तर तो जो आहे तो सर्व शोकापासून, सर्व दुःखापासून तो मुक्त होतो. आणि मृत्यूनंतर तो विदेही म्हणजे त्याचे तिन्ही देहापासून तो मुक्त होतो, असं या ठिकाणी विवेचन केलंय. तेव्हा या संबंध मंत्राचा आशय असा आहे की हे मनुष्य शरीर रूप जे नगर आहे त्याला 2 नेत्र, 2 कान, 2 नासिकाचे छिद्र, 1 मुख, 1 ब्रह्मरंध्र, नाभी, गुदा आणि शिश्न असे 11 द्वार असणारे हे नगर आहे. आणि तो सर्वव्यापी असणारा जो परमात्मा, जो सर्वव्यापी, अविनाशी, अजन्मा, नित्य निर्विकार असणारा, एकरस असणारा असा तो विशुद्ध ज्ञानस्वरूप असा तो परमेश्वराची ही मनुष्य देहरूपी नगरी आहे. आणि ते परमात्मा सर्वत्र समभावाने सदैव परिपूर्ण असून सुद्धा ते आपल्या ह्या राजधानी रूप, म्हणजे याला राजधानी म्हटलंय भगवंताची, तर ह्या राजधानी रूप या मनुष्य शरीराच्या हृदय महालात मध्ये तो एखाद्या राजाप्रमाणे विशेष रूपात विराजमान होत आहे. या रहस्यास पूर्णतः आकलन करून घेऊन मनुष्याने आपला मनुष्य देह असेपर्यंत, म्हणजे जीवन चालू असेपर्यंतच त्याचे भजन, त्याचे स्मरण इत्यादी साधन करून ह्या देहरूपी नगराचे हे महान स्वामी जे परमेश्वर आहेत, त्या परमेश्वराचं निरंतर चिंतन आणि ध्यान जो करतो त्याला कधीही शोक होत नाही. तो कधी कोणत्याही कारणाने तो विचलित आणि दुःखी होत नाही. तर तो मनुष्य जो आहे त्या माणसाचं मुळातून शोकाचं कारण काय आहे? तर संसाराच्या बंधन हेच त्याचं मुळातून कारण आहे. आणि ह्या संसाराच्या बंधनापासून तो मुक्त झाल्यावर तो आपोआपच जीवनमुक्त होतो. आणि नुसतं केवळ कालातलाच भाग नाही,
तर त्या जीवनकालाच्या नंतर सुद्धा म्हणजे देहाचा त्याग केल्यानंतर सुद्धा तो विदेहमुक्त होतो. म्हणजे त्याचे जे 2 देह असतात, तर म्हणजे हा स्थूल देह इथे त्याग करतो तो. पण त्याच्यानंतर देहत्यागानंतर ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तर मृत्यूच्या नंतर त्याचा सूक्ष्म देह आणि कारण देह त्याच्या बरोबर असतो. पण जो भगवंताचं अनुसंधान करतो, तो ह्या सूक्ष्म देह आणि कारण देह या दोघांपासून सुद्धा तो मुक्त झाल्यामुळे तो देहत्यागानंतर विदेह मुक्त होतो आणि त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचा साक्षात्कार होतो. आणि असा साक्षात्कार झाला आणि अशी विधेयी स्थिती झाली, की मग तो जन्ममृत्यूच्या चक्रातून नेहमीसाठी सुटतो. हे असं ज्याबद्दल सांगितलंय, अशा त्या परमात्म्याबद्दल सांगितलंय, असं त्या ज्या ब्रह्मतत्वाबद्दल सांगितलंय, तर तसे जे हे सर्व व्यापक ब्रह्म आहे, ते हेच आहे. ते हेच याच्याविषयी तू आम्हाला प्रश्न विचारला होतास. असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा हे मन जे आहे, हे मन कसं आहे, तर वक्राकार आहे, म्हणजे चंचल आहे आणि ते मन जे आहे ते मुक्त झाल्यानंतर तर ते जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतं आणि ह्या 11 द्वार असलेल्या ह्या मनुष्य देहामध्ये तो ह्या ब्रह्मतत्वाला पाहण्यास जीवनकालातही तो सक्षम असतो आणि जीवनकालानंतर सुद्धा तो सक्षम बनतो आणि म्हणून तो ह्या सर्व सुख-दुःखापासून तो मुक्त होतो. नाहीतर एरवी त्याला काही ना काहीतरी सुख-दुःख असतंच. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती त्याच्यामध्ये तो नेहमी व्यस्त असतो. परंतु त्याच्यापासून तो मुक्त होतो. असं असं ज्याच्यामुळे तो मुक्त होतो आणि ज्याच्या चिंतनामुळे तो मुक्त होतो, तोच तो परमात्मा, ज्या परमात्म्याबद्दल तू मला प्रश्न विचारला होतास. म्हणजेच नचिकेत्याने ही यमराजाला प्रश्न विचारला होता. असा तो परमात्मा या या मनुष्य देहरूपी नगरामध्ये तो वसती करून असतो, असं इथे सांगितलंय. आता याच्यापुढे त्या परमेश्वरात पुढचा श्लोक आपण दुसरा श्लोक आपण पाहतोय, की त्या परमेश्वराची सर्वरूपतेचं कसं-कसं त्याचं सर्व ठिकाणी त्याचं रूप आहे, याचं आता स्पष्टीकरण या पुढच्या म्हणजे दुसऱ्या श्लोकात सांगताय. तेव्हा हा श्लोक असा आहे, की हंसः शुचिशश सुशिषद् सुरंतीर रक्ष सद्धोता वेदशत तिथी दुरोण सत दृशद्व सदृश सत व्योमसत अब्जा ओजा ऋतुजा अद्रिजा ऋतुम बृहत. अन्वय असा आहे की शुचिशत अंशः अंतरिक्षसत वसु दुरोण सत अतिथी वेदिशत होता दृशत वरसत ऋतुसत व्योमसत अब्जाः गोजाः ऋतुजाः अद्रिजाः बृहद ऋतू. म्हणजे तो परमेश्वर सगळीकडे कसा कसा आहे इथे याचं वर्णन केलंय. आता त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की तो जो विशुद्ध परमात्मा आहे, तो परधामामध्ये म्हणजे त्याच्या वैकुंठ ठिकाणी तो राहणारा जरी असला आणि तो स्वयंप्रकाशित आहे आणि त्यालाच पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, तर तो त्या अंतरिक्षामध्ये कसा आहे, तर तो वसूच्या रूपामध्ये आहे. अंतरिक्षामध्ये परमेश्वर वसू रूपामध्ये आहे. तो घरामध्ये उपस्थित असणारा जो अतिथी आहे, त्या अतिथीच्या रूपात तो परमेश्वर आलेला असतो आणि यज्ञाच्या वेदीमध्ये स्थापित असलेला जो जे अग्निस्वरूप आणि त्यामध्ये जो आहुती टाकणारा म्हणजे त्याला होता असं म्हणतात. जो अग्नीमध्ये आहुती टाकत असतो त्याला होता अशी उपाधी आहे. तर तो होता सुद्धा तो परमात्माच आहे. त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये राहणारा आणि मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ देवतांमध्ये राहणारा, सत्यामध्ये राहणारा, आकाशामध्ये राहणारा, जलामध्ये नाना रूपामध्ये प्रगट होणारा, पृथ्वीमध्ये नाना रूपामध्ये प्रगट होणारा आणि पृथ्वीमध्ये नाना रूपामध्ये प्रगट होऊन सत्कर्मामध्ये प्रगट होणारा आणि पर्वतावर सुद्धा नाना रूपाने प्रगट होणारा असा हा परमसत्य परमात्मा अनंत नाम रूपामध्ये तो प्रगट होतो. सगळीकडे तो आहे हे सांगायचं आहे. अर्थ त्याचा असा आहे की अंतरिक्ष असो किंवा हे भूलोक असो किंवा स्वर्ग लोकामधल्या देवदेवता असो, या सगळ्याचं जे अस्तित्व आहे ना, तो ते अस्तित्व म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून परमात्मा अनंत नामरूपातल्या सर्व जीवमात्रामध्ये तो असतो, असा याचा हा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा या अर्थामध्ये ही हंस हा जो शब्द वापरलाय, तो गतिमानतेच्या दृष्टीने आणि शुद्धतेच्या दृष्टीने वापरलाय. हंस हा निर्मल अवस्थेमध्ये असतो. त्याला विवेकाचं जे रूपक आहे, की हंस क्षीरवृत्ती असं ज्याला म्हटलंय, तर असा तो हंस जो आहे,
तोच तो परमात्म्याचाच तो आविष्कार आहे. आणि तो सर्वांना वसविणारा, म्हणजे त्याला वसू हा शब्द का वापरला? वसू, जो सगळ्यांना वसवणारा, सातत्याने तो सर्वांचं रक्षण करणारा असा तो अंतरिक्षामध्ये असतो, म्हणजे तो पर्जन्य रूपातही असतो. तसंच तो हवन करणारा जो होता आहे, तोही तो परमेश्वर आहे. वेदीत जो वेदीशद असा जो म्हटलेला आहे, आणि जो अतिथी आहे तोही तोच आहे. आणि तो दुष्टपणा नष्ट करणारा आणि गतिमान असा तो ऋतुजा, तोही तोच आहे. व्योमात आकाशात तोच आहे. अब्जा पाण्यापासून उत्पन्न होणारे हे सर्व जे जीव आहेत, तर हे त्या प्रत्येक जीवमात्रामध्ये तो आहे. तो तेजापासून निर्माण होणारा अद्रिजा, म्हणजे अचलापासून उत्पन्न होणारा, त्यातही तोच आहे. गतिमानही तो आहे आणि स्थिरही तो आहे, असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याच्यामध्ये याचा मुख्य अर्थ असा आपण समजून घेतला पाहिजे, की तो सर्वत्र आणि सर्व प्राणी मात्रामध्ये आहे. म्हणून हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक जीव मात्रामध्ये तो परब्रह्म परमात्मा ओतप्रोत आहे. आणि ती भूमिका ठेवून आपण कोणाची निंदा करू नये. प्रत्येक जीव मात्रामध्ये तो बसलेला आहे. एवढंच नव्हे तर त्याचं अस्तित्व म्हणजे तो परमात्माच आहे, असं आपल्याला समजणं आवश्यक आहे. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने परमात्म्यावरची भक्ती होऊ शकेल. त्याच्या पुढे तिसऱ्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, की ऊर्ध्वम प्राणम पुन्नयम अत्यपानम प्रत्यगस्यती मध्ये वामनमासीनम विश्वे देवा उपासते. अन्वय: प्राणम ऊर्ध्वम उन्नयती अपानम प्रत्यक आस्यती मध्ये आसीनम वामनम विश्वे देवः उपासते. जो प्राणास वरच्या दिशेने घेऊन जातो, जो अपानास खालच्या दिशेने ढकलत घेऊन जातो, जो शरीराच्या मध्यस्थानामध्ये म्हणजे हृदयामध्ये आसनस्थ झालेला आहे, आणि अशा त्या सर्वश्रेष्ठ भजन करण्यास योग्य असणाऱ्या त्या परमेश्वराची उपासना मनुष्यच नव्हे तर सर्व देवदेवताही करत असतात, असा या ठिकाणी त्याचा शब्दशः अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा आशय असा आहे, की शरीर जे टिकतं, तर शरीरामध्ये प्राण आणि अपान ह्या दोन प्रक्रिया घडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी शरीराचं शुद्धीकरण होत असतं. म्हणून शरीरामध्ये नियमित रूपाने सतत प्राण आणि अपान ह्या क्रिया घडत असतात. पण त्या क्रिया करणारा जो कर्ता कोण आहे इथे, तर तो परमात्मा आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या, की आपला श्वास आणि प्रश्वास याच्यामध्ये प्राण आणि अपान हे जे क्रिया घडतात, त्या प्राण आणि अपानामध्ये अशुद्ध वायू बाहेर जातो आणि शुद्ध वायू आपल्या शरीरात येतो. त्याच्यातली अशुद्धता पुन्हा बाहेर जाते. अशा रीतीने अपान आणि पान अशा प्रकारे शरीरामधली, आणि चय आणि अपचय म्हणजे पूर्ण जे अन्नपचन क्रिया सुद्धा जी होते, ती जो करणारा आहे त्याच्यामध्ये कर्ता कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर तो कर्ता जो आहे तो परमेश्वर आहे. आपण करत नाही. आपण जर खरोखर स्वतःला जर प्रश्न विचारला, की आपलं अन्न आपण पचवतो का? तर आपण खातो इथपर्यंत ठीक आहे. परंतु खऱ्या अर्थाने पचवतो का आपण? तर तो पचवणारा परमेश्वर आहे. श्वास आपण घेतो का? रात्री आपण गाढ झोपेमध्ये असतो, तरी श्वास चालूच असतो की नाही? तर श्वास घेणारा कोण आहे? किंवा ह्या श्वासामध्ये पान आणि अपान, श्वास आणि उश्वास ही जी क्रिया आहे, ही क्रिया करणारा कोण आहे? तर तो परमेश्वरच आहे. हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा सर्व ह्या जड पदार्थामध्ये त्याच्याशिवाय जी क्रियाशीलता आहे, म्हणजे अगदी आपण अणुशास्त्राचा अभ्यास केला तरी अणुशास्त्रामध्ये सुद्धा एक चैतन्य आहे. त्या ठिकाणी सुद्धा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन जे आहेत, तर प्रोटॉनच्या मध्यभागी ठेवून इलेक्ट्रॉन त्याच्या भोवताली जे फिरतात, ते फिरणारी जी फिरण्याकरता दिलेली जी ऊर्जा कोणी दिलेली आहे, ही त्याने विशिष्ट नियमाने ते फिरतात. म्हणजे नुसतंच फिरणं नव्हे, नुसती क्रिया नाही, तर ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी क्रिया आहे. तेव्हा ही क्रिया जी आहे ती प्रत्येक दिसणारा जड पदार्थ जरी असला तरी त्याच्यामध्ये चैतन्यमय क्रिया असते. आणि ती क्रिया ही परमेश्वराच्या शक्तीने आणि त्याच्याच प्रेरणेने होते. तेव्हा तो परमात्मा हा सर्वत्र आहे. विशेषतः मानवाच्या हृदयामध्ये तो राजाप्रमाणे विराजमान होऊन तो हे वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने जे कार्य करत असतो तिथून अगदी हृदयात सुद्धा, म्हणजे विशेष असं आहे की परमेश्वराचं जे विशेष आणि अविशेष असे दोन त्याच्या आपण कॅटेगरीज करू शकतो. विशेष म्हणजे जिथे आपल्याला जाणीव होते, हृदयामध्ये काय जाणीव होते, की रक्ताचं शुद्धीकरण होतं. शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया परमेश्वरानेच होत असते. आणि त्याच्यानंतर अशुद्ध क्रियेचं उत्सर्जन होत असतं. तेव्हा
त्या हृदयामध्ये बसलेला तो परमेश्वर जो आहे तो आपल्याला समजला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच हे पान आणि अपान अशा प्रकारे होतं. आणि एवढंच नव्हे तर शरीराच्या अंतरंगामध्ये होणारे सर्व काही व्यापार जे आहेत त्या संबंधी सुद्धा जी काही सुयोग्य पद्धतीने त्याचं जे नियमन होत असतं, तर तो नियामक जो आहे तो परमात्मा आहे. परमात्माच तो सर्व संपादन करत असतो. तो हृदयाच्या मध्ये असतो. तो परम भजनीय आहे. तो परब्रह्म पुरुषोत्तम आहे. आणि केवळ मनुष्यच नाही तर सर्व देवदेवता सुद्धा त्यांची उपासना करत असतात. शरीराच्या मध्ये जो प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय म्हणजे हे सूक्ष्म देहातला जो भाग आहे, तो सूक्ष्म देहातला भाग सुद्धा जो क्रिया करत असतो, त्या प्रत्येक क्रियेमध्ये ज्ञान आहे, हे लक्षात घ्या. जिथे जिथे क्रिया आहे ना, तिथे तिथे ज्ञान आहे. कशावरून? कारण ते नियमाने चालू आहेत. प्रत्येक क्रियेला नियम आहे, लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये अंतर्गत होणारे जे क्रिया आहेत, एवढंच नव्हे तर सूक्ष्म देहामध्ये सुद्धा मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या ज्या क्रिया आहेत, या सर्व क्रियेमध्ये नियम आहे. त्या नियमाच्या अनुसार त्या त्या क्रिया होतात. नियमाच्या ठिकाणी ज्ञान असतं. कोणताही नियम केव्हा आपल्याला त्याचं नियम सिद्ध केव्हा होऊ शकतो, या नियमात ज्ञान आहे. तेव्हा ती प्रत्येक क्रिया ही ज्ञानयुक्त आहे. आणि ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला विविध पद्धतीने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हा त्याच्या अधिष्ठानावरच हे सगळं शरीर चालू आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे केवळ मानवच नव्हे तर हे सर्व देवता सुद्धा परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्याकरता नेहमी त्याची प्रार्थना करत असतात आणि त्यांच्याशी नेहमी अनुसंधान ठेवून असतात. पण मनुष्य देहाचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्य देहामध्ये तो मनुष्य जो आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वरापर्यंत जाण्याची त्या शरीराची क्षमता आहे. म्हणून तो देव दुर्लभ आहे, तो गंधर्व दुर्लभ आहे. म्हणून त्या मनुष्य देहामध्ये त्याच्या हृदय आकाशामध्ये तो परमात्मा बसलेला आहे आणि तोच कार्यरत आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सतर्क राहून त्याचं भजन करणं आवश्यक आहे. असं या सर्व गोष्टीचा मुख्य मतितार्थ आहे. तेव्हा तो मतितार्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला त्याचा आशय काय हे जर आपल्याला कळालं नाही, तर आपण नुसतं एक अकॅडमिक स्टडी होईल. अकॅडमिक स्टडी करायचा नाही. तर आपल्याला आपल्या धारणेत बदल करायचा आहे. आपली जी धारणा आहे, त्या धारणेमध्ये मी करता हा विषय सोडायचा आहे. कारण मी करता होऊ शकत नाही. मी नावाची काही वस्तूच नाहीये. मी नावाच्या गोष्टीला काही अस्तित्वच नाहीये. तेव्हा कर्ता जो आहे, तो जो नियामक आहे, त्यांनी नियम सांभाळले, तोच कर्ता आहे. तेव्हा तो परमात्मा आहे. आणि आपलं फक्त कर्तव्य करायचंय. कर्तृत्व भाव सोडायचा आहे आणि कर्तव्य करायचंय. आणि या कर्तव्यामध्येच आपल्याला भगवंताची उपासना करायची, समर्पण भाव ठेवायचा आहे. आणि तो आपल्या हृदय आकाशामध्ये कसा आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. असा या सर्व श्लोकांचा अर्थ आहे. पुढचा हा चौथा श्लोक आहे की अस्य विस्त्रंस्य मानस्य शरीरस्थस्य देहितः देहात विमुच्य मानस्य किमत्र परिशिष्यते एतद् वै तत्. अन्वय असा की अस्य शरीरस्थस्य विस्त्रस्य मानस्य देहिना देहात विमुच्या मानस्य अत्र किम परिशिष्यते एतद् वै तत्. याचा शब्दशः अर्थ असा आहे की या शरीरामध्ये स्थित असणारा आणि एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जाणारा, आता हा जीवात्म्यावर बोलतायत. आता परमात्म्याबद्दल बोलले कारण त्याचा प्रश्न ते जीवात्म्याबद्दल सुद्धा होता नचिकेत्याचा. आणि त्या जीवात्म्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारलं होतं की हा खरोखर जीवात्मा असतो का, आणि देह संपल्यानंतर त्याचं काही अस्तित्व असतं का, आणि जर अस्तित्व असेल तर मृत्यूच्या नंतर त्या जीवात्म्याचं काय होतं, असा सुद्धा प्रश्न हा नचिकेत्याचा होता. तेव्हा त्या प्रश्नाला ह्या श्लोकामध्ये उत्तर दिलंय की ह्या शरीरामध्ये तो जीवात्मा स्थित असतो आणि देहत्यागानंतर तो ह्या देहातून तो ह्या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जो तो जाणार आहे त्यालाच आपण जीवात्मा असं म्हणतो. आणि जेव्हा या शरीरातून बाहेर निघून गेल्यावर शेष काय राहत असतं याच्यावर त्यांनी सांगितलं की शेष जे राहतं तो परमात्मा आहे आणि निघून जातो तो जीवात्मा आहे. आता हे मोठा गमतीदार या ठिकाणी इथे जिज्ञासा त्यांनी परिपूर्ती केली आहे की कुठला तुम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्ताने ते दोन्ही गोष्टी सांगतात. ते इथे जीवात्मा म्हणजे काय तेही सांगतात आणि परमात्मा म्हणजे तेही सांगतात. आणि त्याचा आशय असा आहे की इथे एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये गमन करण्याच्या स्वभावाचा जो देही म्हणजे देह धारण करणारा जो आहे त्याला जीवात्मा असं म्हणतात. म्हणजे तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो आणि तो
जिथे जिथे त्याचा जीवनकाल असतो, तो जीवनकाल संपला की त्या देहाचा तो त्याग करतो आणि दुसऱ्या देहाचा तो स्वीकार करतो. असा येणारा आणि जाणारा जो आहे त्याला जीवात्मा असं म्हटलंय. आता त्याच्या पुढे एक वेगळीच जिज्ञासा असं म्हटली, की जेव्हा ह्या वर्तमान शरीरापासून तो बाहेर निघून जातो, तसे जेव्हा हे जीवात्म्याबरोबर हे इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि सर्व प्रकारच्या त्याच्या इच्छा समुच्चय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध असं हे कारण देह सुद्धा तो बरोबर घेऊन जातो, सूक्ष्म देहही घेऊन जातो. तर त्या ठिकाणी खाली जो जमिनीवर राहतो इथे भूलोकात, तर हे केवळ मृत शरीर राहतं, त्याला पार्थिव असं म्हणतो आपण. तर या पार्थिव शरीरामध्ये काय राहतं, असा हा एक वेगळाच प्रश्न या ठिकाणी सांगितला आहे, की हा प्राण जेव्हा याच्यातून निघून जातो, तेव्हा मृत शरीरामध्ये काय वाचून राहतं असा प्रश्न त्यांनी स्वतः तयार केलाय. म्हणजे यमराजानेच हा प्रश्न केलाय, की मग या शरीरात नेमकं काय राहतं? तर साधारणपणे लोक काय म्हणतात, की हे शरीर म्हणजे पंचमहाभूताचं आहे, तेव्हा ते जड शरीर आहे आणि त्यामुळे जड शरीरामध्ये पंचमहाभूताशिवाय दुसरं काही नाही, असं लोकांचा समज आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं, की दिसायला तर खरंच काही राहत नाही, पण तो परब्रह्म परमेश्वर तो सदा सर्वदा समभावाने सर्वत्र परिपूर्ण आहे. तो चेतन जीव आणि जड प्रकृती या सर्वातच सदैव तो व्याप्त आहे. तोच या मृतदेहात राहत असतो. मोठं विलक्षण असं इथे सिद्धांत सांगितलाय, की ज्याला आपण मृतदेह म्हणतो की नाही, तर त्या मृतदेहामध्ये तो परमात्मा आहेच. कारण तो सर्वत्र सर्वव्याप्त असताना तो त्या मृतदेहात सुद्धा कसा कसा काय नाही राहणार. म्हणून त्या मृतदेहाला आपण पूजन करतो, त्याला हार घालतो. सगळे लोक लहान मोठ्या वयाचे सुद्धा त्याला नमस्कार का करतात? कारण तो जो मृतदेह आहे त्या ठिकाणी आता शेष फक्त परमात्माच राहिलेला आहे. जीवात्मा नाही राहिला. जीवात्मा निघून गेला, प्राण निघून गेला, मन, बुद्धी, चित्त, अहंकार निघून गेलं, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय निघून गेलं आणि पंच तन्मात्रात्मक जे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयाने युक्त असलेले सर्व इच्छा सुद्धा त्याच्यातून निघून गेल्या. म्हणजे हे सर्वच्या सर्व जेव्हा निघून जातं, म्हणजे खऱ्या अर्थाने जीव जो आहे तो सर्व उरलेल्या प्रकृतीला घेऊन जातो आणि शेष पंचमहाभूताला ठेवून इथे राहतो. तर प्रश्न त्याने स्वतःच विचारून स्वतः उत्तर दिलेले आहे. मग ह्या जड प्रकृती असलेला, ह्या पंचमहाभूतात्मक प्रकृती असलेल्या या देहामध्ये काय राहिलंय काय आहे हे? तर त्याचं उत्तर त्याने सांगितलं, की ह्याच्यामध्ये परब्रह्म परमात्मा आहे. काय त्याला पुरावा आहे, कशा कोणत्या प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलंय? प्रमाण असं आहे, की तो परब्रह्म परमेश्वर सर्वत्र सर्वव्याप्त आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे. प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे आणि मग त्या पंचमहाभूतामध्ये सुद्धा तो आहे. दिसणारा जो मृतदेह आहे ते पंचमहाभूताने आहे. पंचमहाभूत असतील तर परमात्मा आहेच. म्हणून शेष जे जो देह राहतो त्याला आपण पार्थिव देह म्हणतो. त्या ठिकाणी इथे यमराज मोठ्या धैर्याने सांगतात, की तिथे तो दिसायला जरी तो कोणी नाही असं जरी दिसत, तो निश्चल जरी देह दिसत असला तरी तो परब्रह्म परमेश्वर जो सदैव सर्वदा सर्वत्र समभावाने परिपूर्ण आहे. त्यामुळे येथे चेतन जीव आणि जड प्रकृती या सर्वातच तो सदैव व्याप्त आहे. म्हणून तो ह्या कारणाने तो या मृतदेहामध्ये राहतो असं त्यांनी सांगितलंय. आणि असा तो राहणारा जो आहे तेच हे परब्रह्म आहे आणि ज्याच्या संबंधी तुम्ही मला प्रश्न विचारला होता तेच ते हे तत्व आहे असं या ठिकाणी सांगितलंय. म्हणून या ठिकाणी फार विशेषत्वाने हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. तेव्हा शरीरात राहणारा जो शासक आहे, शासक हा जीवात्मा आहे आणि तो शरीराला सोडतो आणि तो त्या शरीरापासून वेगळा होतो. परंतु शेष काय राहतं, तर आजपर्यंत आपल्याला हे माहिती होतं, की शेष राहणारा जो आहे, ते फक्त पार्थिव देह आहे. ते पंचमहाभूतात्मक आहे आणि त्याला अग्निसंस्कार करून आपण पंचमहाभूत पंच ठिकाणी गेले असं म्हणतो. पण इथे यमराज अजून ठासून सांगतात, की ह्या पार्थिव देहामध्ये सुद्धा ओतप्रोत प्रत्येक त्याच्या अणुरेणूमध्ये, प्रत्येक त्याच्या पेशी पेशीमध्ये सुद्धा तो परमात्मा आताही आहे आणि तो अखंड राहणार आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता पुढचा 5वा आणि 6वा श्लोक हा एकत्र घेतलेला आहे. तेव्हा ह्या दोन खालील हे 5व्या आणि 6व्या मंत्रामध्ये नचिकेत्याने जो प्रश्न विचारला
त्याला पुन्हा दुसऱ्या प्रकाराने त्यांनी त्याचं वर्णन करून त्याचं उत्तर देण्याचं प्रतिज्ञा केली आहे. त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, की ह्या शरीराचं जे काही चलन-वलन असतं किंवा ह्या जिवंतपणी मनुष्याचा देह जो चैतन्यमय आहे आणि त्याच्यामध्ये असलेले जे चैतन्य किंवा जो जिवंतपणा आहे, तर तो कोणत्या कारणाने आहे, असा या 5व्या आणि 6व्या श्लोकात सांगितलंय. तेव्हा 5वा आणि श्लोक असा आहे, की "न प्राणेन, न पानेन, न मर्त्यो जीवती कश्चन, इतरेण तू जीवन्ति यस्मिन्ने ताऊ पाशेतौ हंत त इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातन यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम." अन्वय असा आहे की कश्चन मर्त्या न प्राणेन न अपानेन जीवती तू यस्मिन् एतौ उपश्रितौ एतरेण जीवन्ति गौतम गुह्यं सनातनं ब्रह्म ब्रह्म च आत्मा मरणं प्राप्य यथा भवति इदं ते हंत प्रवक्ष्यामि. अर्थ त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की कोणीही मरण धर्मा प्राणी न प्राणेनं जिवंत राहतो, म्हणजे प्राणाने तो जिवंत राहतो, न अपाने अपानाने तो जिवंत राहत नाही, प्राणाने तो जिवंत राहत नाही. किंतु प्राण आणि अपान ह्या दोन्हीचाही आश्रय, या दोघांनाही आश्रय प्राप्त कशाचा होतो, तर त्याला दुसऱ्या चैतन्यमय तत्वाचा आश्रय प्राप्त होतो. ते जे चैतन्यमय तत्व आहे त्याच्याने तो जिवंत राहतो. तेव्हा हे गौतम वंशीय नचिकेता, गौतम शब्द का वापरला? नचिकेता गौतम वंशातला आहे, म्हणून हे गौतम वंशीय नचिकेता, हे रहस्यमय सनातन ब्रह्म जसे आहे आणि जीवात्मा मृत्यूनंतर ही ज्या प्रकारे राहतो, त्या संबंधी मी तुला आता सांगायला सुरुवात केलेली आहे. की त्यांनी पहिल्यांदा काय म्हटलंय, आशय असा आहे की यमराज म्हणतात की नचिकेता, एक एक ना एक दिवस निश्चितच प्रत्येक प्राणी जो आहे तो मृत्यूच्या मुखात हा जाणारच आहे. हे मनुष्य हे आणि सर्व प्राणी हे हे न प्राणाच्या शक्तीने जिवंत राहतात, न अपानाच्या शक्तीने जिवंत राहतात. यांना जिवंत ठेवणारा तर कोणीतरी दुसराच हा चैतन्ययुक्त तत्व आहे आणि ते चैतन्ययुक्त तत्व म्हणजेच हा जीवात्मा आहे. आणि हे प्राण आणि अपान हे तर केवळ जीवात्म्याच्या आश्रयाने कार्य करत आहेत. तेव्हा जीवात्म्याशिवाय हे प्राण व अपान एक क्षण सुद्धा टिकू शकत नाही. तेव्हा जीवात्मा देहत्याग करून हा गमन करतो, तेव्हा केवळ हा एकटाच गमन करत नाही, तर तो जीवात्मा ह्या सर्वांना, त्या जीवात्म्याबरोबर इंद्रिय आदी सर्वच या त्याच्याबरोबर गमन करतात. आता मी तुला असे सांगेन की मनुष्याच्या मृत्यूनंतर या जीवात्म्याचे काय होते आणि तो कोणत्या प्रकारे राहतो. आणि त्याचबरोबर मी तुला असे सांगेन की त्या परमरहस्य असलेल्या सर्वव्यापी सर्वाधार सर्वाधिपती असा जो परब्रह्म परमेश्वराचं हे नेमकं काय स्वरूप आहे, हे मी तुला सांगतो. ते या ठिकाणी जीवात्मा आणि परमात्मा या दोन्ही बद्दल त्यांनी सांगितलंय की तो जीवात्मा असल्यामुळे तो प्राण तिथे आहे, तो जीवात्मा असल्यामुळे इंद्रिय कार्यरत करतायत आणि तो जीवात्माच नाही तर त्या जीवात्म्याला सुद्धा आश्रय देणारा तो परमात्मा आहे तिथे. म्हणून तो जीवात्मा आणि परमात्मा हे दोन्ही असल्यामुळे त्या ठिकाणी हे कार्य चालू आहे. परंतु जेव्हा जीवात्मा निघून जातो तेव्हा त्याच्याबरोबर हा प्राणही निघून जातो आणि त्याच्याबरोबर हे दशेंद्रियही निघून जातात, मनबुद्धी चित्त अहंकारही निघून जातो आणि त्याच्यावर कारण देहात्मक जे शब्द स्पर्श रूप रस गंधात्मक जो विषय समुच्चय आहे, जो इच्छा समुच्चय आहे, तोही याच्यावरून निघून जातो. असं या ठिकाणी जीवात्म्याची गती सांगितली आणि परमात्मा जो आहे तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. त्या अधिष्ठानावरच हा जीवात्मा काम करत असतो. असं हे सांगत पुढे ते असं म्हणतात की आता मी तुला ह्या दोन्ही बद्दल आता ह्याच्या पुढे मी तुला विस्ताराने सांगेन, कारण तोच तुझा मूळ प्रश्न आहे. तेव्हा पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहितः स्थाणुमन्येनु संयन्ति यथा कर्म यथाश्रुतम यथा कर्म यथाश्रुतम शरीरत्वाय अन्ये देहितः योनिम प्रपद्यन्ते अन्ये स्थाणु अनुसंयती. आता याचा जीवात्म्या संदर्भात सांगायला सुरुवात केली की ज्याचं जसं कर्म होत असतं आणि शास्त्र आदीच्या श्रवणाद्वारा ज्यास जसा काही भाव प्राप्त झाला असतो त्याच्याच अनुसार पुढे शरीर धारण करण्याकरता कितीतरी जीवात्मा हे नाना प्रकारच्या जंगम योनीस म्हणजे चल असणाऱ्या या देहास
ते प्राप्त करतात आणि दुसरे काही तरी ही स्थावर भावाचे अनुसरण करतात. म्हणजे त्यांना स्थावर देह म्हणजे वनस्पती इत्यादी अशा प्रकारचे ते देह धारण करतात. तेव्हा या श्लोकाचा आशय असा आहे की यमराज असं म्हणतात की आपापल्या शुभ कर्माच्या अनुसार आणि शास्त्र, गुरु, संघ, शिक्षा, व्यवसाय इत्यादीच्या द्वारे ऐकलेले आणि पाहिलेल्या भावानुसार निर्माण झालेले अंतकालीन ज्या इच्छा असतात त्या इच्छेच्या अनुसार मृत्यू पश्चात कितीतरी जीवात्मे दुसरे शरीर धारण करण्याकरता हे शुक्राणू सहित मातेच्या योनीत प्रवेश करतात आणि यामध्ये ज्याचे पुण्य पाप समान असतात ते मनुष्याच्या जन्मात जातात आणि ज्याचे पुण्य कमी आहे आणि पाप अधिक आहेत तर त्यांना पशु किंवा पक्षाचे देह प्राप्त होऊन जातात आणि ज्याचे पापच पाप अत्याधिक आहे तर ते स्थावर भावात म्हणजे वृक्ष, लता, तृण, पर्वत इत्यादी जड शरीरास प्राप्त होऊन ते उत्पन्न होतात. म्हणजे आणि जीवाची गती सांगितली आणि जीवाची गती जी आहे ही त्याच्या पूर्व कर्माच्या अनुसार त्याला प्राप्त होते. मनुष्याचा देह केव्हा मिळतो तेव्हा त्याच्याकडे पुण्याचाही साठा आहे आणि पापाचाही त्याच्यामध्ये साठा आहे. तर पाप पुण्य समान ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला मनुष्य देह प्राप्त होतो आणि जो पुण्यवान आहे त्याला उत्तम भोग प्राप्त करण्याकरता त्याला स्वर्गामध्ये त्याची गती असते आणि जो अत्यंत पापी आहे त्याला स्थावर म्हणजे वनस्पती, पर्वत इत्यादी अशा प्रकारचे देह त्याला प्राप्त होतात. अशी ही जीवात्म्याची कर्माच्या अनुसार गती आहे. कारण त्याचा प्रश्न होता की जीवात्म्याची गती कशी आहे आणि जीवात्मा खरोखरच असतो का? तर तो असतोच आणि तो देहत्यागानंतर त्या सर्व गोष्टीला बरोबर घेऊन जातो आणि त्याची शेवटची जी इच्छा आहे त्या शेवटच्या इच्छेनुसार त्याला देह मिळत असतो, त्या लोकात तो जातो असे या ठिकाणी विवेचन केलेले आहे. त्यानंतर पुढे 8व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की यमराजांनी आता ही जीवात्म्याची गती आणि पुढे परमेश्वराचं स्वरूप या दोन्ही तत्वासंबंधी ही सांगण्याची त्यांनी आता सुरुवात केली आणि प्रतिज्ञा केली. त्यामुळे मृत्यू पश्चात जीवात्म्याची गती कशी आहे, कशी होते याबद्दल सांगून आता ते पुढचं म्हणणं मांडतायत. काय म्हणतायत की पुढचा श्लोक 8वा श्लोक असा आहे की य एष सुप्तेषु जागर्ति कामम कामम पुरुषो निर्मिमाण तदेव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृत मुच्यते तस्मिन् लोकाश्रितः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तत्. अन्वय असा आहे की यह एषः कामम कामम निर्मिमाणः पुरुषः सुप्तेषु जागर्ति तत एव शुक्रम तत ब्रह्म तत् तत् ब्रह्म तत् एव अमृतम उच्यते तस्मिन् सर्वे लोकाः हिताः ततः कश्चन न अत्येति एतत् वै तत्. जो अर्थ असा आहे, शब्दशः अर्थ असा आहे की जो ह्या जीवांच्या कर्मानुसार नाना प्रकारच्या भोगांचे निर्माण करणारा परमपुरुष परमेश्वर जो आहे तो प्रलय कालामध्ये सर्वांच्या निद्रावस्थेतच तो जागा असतो. प्रलय कालामध्ये सगळेजण निद्रावस्थेत गेलेले असतात आणि सर्व परमेश्वरामध्ये विलीन होतात, परंतु परमेश्वर स्वतः जागा असतो. तोच परम विशुद्ध तत्व आहे आणि तेच ते ब्रह्म आहे. त्यासच अमृत असं संबोधन करतात आणि त्याच्यातच सर्व लोकांस आश्रय मिळत असतो. अशा या तत्वाचे कोणीही आक्रमण करू शकत नाही, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही असू शकत नाही. असा जो आहे तो हाच तो परमात्मा आहे त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला होतास. असे हा श्लोकाचा अर्थ आहे आणि त्याचा आशय असा आहे की जीवात्म्याच्या कर्मानुसार त्याच्यासाठी नाना प्रकारच्या भोगांचे हे व्यवस्था जी आहे ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि त्याची यथायोग्य व्यवस्था केलेली आहे. तेव्हा असा व्यवस्था करणारा जो हा परमपुरुष परमेश्वर आहे तो सर्व जीव मात्र जे आहेत जेव्हा निद्रेमध्ये प्रवेश केलेले असतात म्हणजेच प्रलय कालामध्ये, म्हणजे प्रलय काल ही महानिद्रा आहे. प्रलय कालामध्ये पूर्वकर्म पापी असो किंवा पुण्यवान असो सर्व जीव जे आहेत हे परमात्म्यामध्ये लीन होतात आणि म्हणून ती महानिद्रा असते. तर अशा या प्रलय कालामध्ये ते सर्व जीव परमेश्वरामध्ये विलीन होऊन महानिद्रेमध्ये जातात आणि त्यांचं सर्व ज्ञान हे लुप्त होतं. पण भगवंत जे आहेत हे आपल्या महिमेमध्ये आपल्या महत्व जे ज्ञानस्वरूपामध्ये आपल्या चैतन्यामध्ये ते अखंड आणि नित्य जागृत राहतात आणि ते स्वयं हे ज्ञानस्वरूप आहेत. त्यांचे ज्ञान सदैव कसं असतं तर एकरस असतं, त्यात भेद नाहीये आणि ते कधीच अधिक किंवा न्यून
किंवा लुप्त हे कधीही होत नाही. तर ते अखंड असतं आणि तेच ते विशुद्ध असं हे तत्व आहे आणि या सर्वांना धारण करणारा तोच तो परब्रह्म परमात्मा आहे. त्यासच ज्ञानी महापुरुषाच्या द्वारे प्राप्त होणारे हे परम अमृत स्वरूप परमानंद असं त्याला संबोधन केलेले आहे. हे सर्व लोक त्याच्याच आश्रयाखाली असतात आणि त्या परमात्म्यास कोणीही उल्लंघून जाऊ शकत नाही. कोणीही परमेश्वर आणि त्याच्या नियमाचे अतिक्रमण करू शकत नाही. कोणाला सगळ्याला ते बंधनकारक आहे. कारण ही संबंध ब्रह्मांड जे आपण पाहतो, ते संबंध ब्रह्मांड म्हणजेच परमेश्वराची व्यवस्था आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्ये ते निमित्तोपादान कारण अभिन्नत्व असं मी म्हटलंय, की निमित्त आणि उपादान हे दोन्ही कारणाने युक्त तो परमात्मा आहे. तर तो निमित्त कसा आहे? तर तो ह्या ब्रह्मांडाच्या सर्व क्रियेपासून तो अनासक्त आणि निष्काम असल्यामुळे तो अलिप्त आहे, म्हणून तो निमित्त आहे. आणि तो उपादान कारण म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीव मात्र जो आहे तो पासूनच बनलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यातही परमेश्वर ओतप्रोत आहे, म्हणून तो उपादान कारण आहे. म्हणून दोन्हीमध्ये तो असल्यामुळे त्याचं नियंत्रण आहे. ते भगवंत कशामुळे नियंत्रण झाला? कारण तो निमित्तही आहे आणि उपादानही आहे. दोन्ही कारणरूपात तोच आहे, म्हणून कार्यरूपातही तोच भगवंत आहे. आणि कार्यरूपात भगवंत असल्यामुळे त्या कार्याचं नियमन तो करत असतो. म्हणून त्याच्या नियमानाचं, त्याच्या नियमाचं, त्याच्या सिद्धांताचं, त्याच्या व्यवस्थेचं हे इतर कोणीही त्याचं उल्लंघन करू शकत नाही, त्याचं अतिक्रमण करू शकत नाही. तर तो केवळ एकमेव परब्रह्म परमात्माच ह्या ब्रह्मांडामध्ये अंतर्बाह्य आहे. अधिष्ठानातही तो आहे, आविष्कारातही तोच आहे, निमित्तही तोच आहे, उपादान कारणही तोच आहे. आणि म्हणून तोच नियामक आहे, तोच व्यवस्थापकही आहे आणि त्याचीच व्यवस्था आहे आणि तोच व्यवस्थापन करत असतो. म्हणजे लक्षात घ्या, या ब्रह्मांडाची जी काही सिस्टीम, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था जी आहे ती व्यवस्था परमेश्वराची आहे, इतर कोणाची नाही. कोणी असं म्हणू शकत नाही की हे ग्रह तारका जे फिरतायत याच्यावर माझं नियंत्रण आहे, तुमचं असू शकत नाही. तर जोपर्यंत तुमचा जीव भाव आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि एकदा परमेश्वराशी तुम्ही एकरूप झाले तर केवळ परमेश्वरच असतो. म्हणून या दोन्ही कारणाने ते सर्व जे नियम केलेले आहेत, ती सर्व जी व्यवस्था आहे, ती समग्र व्यवस्था जी आहे ती भगवंताची आहे. आणि त्याच्यातली जी काही व्यवस्थापन आहे, नुसती व्यवस्था नाही आहे, तर त्याचं नियमन जे आहे, तर ते नियमन, त्याचं नियंत्रण जे आहे, तो नियंत्रण करणारा जो आहे, ते व्यवस्थापन जे आहे ते भगवंताचं आहे. आणि सगळ्याचा व्यवस्थापक सुद्धा तो भगवंतच आहे. म्हणून ही एकमेव अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये जे व्यवस्थापन आहे आणि जे व्यवस्थापनाचा जो व्यवस्थापक आहे, त्या तिन्हीमध्ये तो एकमेव अद्वितीय परब्रह्म परमात्माच आहे. इतर इतर कोणाचं अस्तित्वाचा आभास आहे. आम्ही तुम्ही म्हणतो की तुमचं अस्तित्व हा मोठा, हा लहान असं म्हणतो. तर हे सर्व आभास आहेत. तुमचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्वाचा आभास आहे. खरं अस्तित्व जे आहे ते परमात्म्याचं. आणि हे ज्याला कळालं ना, तो सर्व या बंधनातून मुक्त होतो. म्हणून मी तुम्हाला हे जास्त स्पष्ट करून सांगतोय, की तुम्ही जे जे दृश्यमान जगत पाहताय ना, ते दृश्यमान जगत जे आहे, तो परमेश्वरच आहे. आणि ह्याच्यामध्ये चालणाऱ्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, त्या क्रियेचा नियंत्रक जो कर्ता जो आहे, त्याचं नियमन करणारा जो आहे, तो केवळ परमेश्वरच आहे, तुम्ही नाहीत. आणि या सर्वाचा जो अंतिम व्यवस्थापक जो आहे, ज्याला सर्व शक्तिमान ज्याला असं म्हणता येईल, तर तो केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे. अशा परमेश्वराला या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाला पाहण्याची दिव्य दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली, तर तुम्ही सर्व बंधनापासून मुक्त होता. तेव्हा सदा सर्वदा एकमात्र त्याच्याच शासनामध्ये आपण सर्व राहणारे असून आपण त्याच्याच अधीन आहोत. कोणीही त्याची महिमा पार करू शकत नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. असा तो परमात्मा जो आहे, तोच जो आहे ते ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाविषयी तू मला प्रश्न विचारला होतास, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर पुढचा जो 9वा श्लोक आहे, तो त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, की आता एक एक दृष्टांत देऊन तो परब्रह्म परमात्म्याची व्यापकता कशी आहे, विशेषता अविशेषता कशी आहे, व्यष्टी स्वरूप कसं आहे आणि समष्टी रूप कसं आहे, हे विविध उदाहरणाने त्यांनी आता इथून 9व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा आता या 9व्या श्लोकामध्ये ते अग्नीचा दृष्टांत देतात
आणि अग्नीच्या दृष्टांताने ते परब्रह्म परमेश्वराची जी व्यापकता कशी आहे आणि तिची निर्लेपता कशी आहे ह्याचं ते वर्णन करतात. तेव्हा इथे असं म्हटलेलं आहे की अग्निर यथैको भुवनम प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो एकच तथा सर्वभूतां सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च यथा भुवनं प्रविष्टः एकः अग्निः रूपं रूपं प्रतिरूपः बहुवः तथा सर्वभूतांतरात्मा एकः सन् रूपं रूपं प्रतिरूपः च बहिः. ज्या प्रकारे समस्त ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट होणारा एकच अग्नी असतो, तो नाना रूपामध्ये त्याच्याच समान रूपवाला होतो. त्याच प्रकारे समस्त प्राण्यांचा अंतरात्मा परब्रह्म हा एकच असून सुद्धा नाना रूपामध्ये त्यांच्या त्यांच्यासारखा रूपवाला होतो. तसेच तो त्यांच्या बाहेरही अखंड असतो. आता इथे काय म्हटलंय की अग्नी जो आहे तो निराकार आहे. तसा अग्नी सर्वत्र असतो. आपण म्हणतो काष्टामध्ये लाकडामध्ये अग्नी लपलेला आहे, तर असं नव्हे, तर तो संबंध ब्रह्मांडामध्ये निराकार रूपाने तो संबंध ब्रह्मांडाने व्याप्त असलेला तो अग्नी आहे. आणि तो विशेषत्वाने कसा दिसतो की जी वस्तू जळते ना, त्या जळणाऱ्या वस्तूच्या माध्यमातून आपण अग्नी पाहतो आणि त्या वस्तूच्या आकृतीचा आपण पाहतो. म्हणजे एकच अग्नी हा निराकार रूपाने समग्र ब्रह्मांडामध्ये हा व्याप्त असताना त्यामध्ये आपल्याला आपल्याला त्याचं दृश्यच दिसत नाही. तो अव्यक्त असतो आणि त्यातला भेदही आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा हा साकार रूपात प्रज्वलित होत असतो, तेव्हा त्याच्या आधारभूत वस्तूसारखा तो आकार धारण करतो आणि तसाच आकार हा अग्नीचा आहे आणि तसाच आहे, असा दृश्यमान आपल्याला होत असतो. असं जसं होतं त्याच प्रकारे हा दृष्टांत आहे. तर त्याच प्रकारे समस्त प्राण्यांच्या अंतर्यामी तो परब्रह्म परमेश्वर हा एकच आहे आणि तो सर्वांमध्ये समभावाने व्याप्त आहे. त्यामध्ये कोणताही प्रकारचा त्याच्यात भेद नाही. पण तरीही ते भिन्न भिन्न प्राण्यामध्ये त्या प्राण्यांच्या अनुरूप प्रकाशित होत असतात. तेव्हा आपल्याला दृश्यमान होतं आपल्याला. आपण ते दृश्य पाहतो अनंत नामरूपात्मक जीवाचं. तेव्हा जे पाहण्याचं जे दृश्य आहे त्या दृश्यामध्ये त्या त्या व्यक्तीचा, त्या त्या प्राण्याचा, त्या त्या जीवाचा स्वभावाने आपण पाहत असतो. सिंह जो आहे तो हिंस्त्र दिसतो. ससा जो आहे तो घाबरलेला दिसतो. सज्जन माणसाचा चेहरा पाहिल्यानंतर त्याचं सज्जनत्व लक्षात येतं, दुर्जनाचं दुर्जनत्व लक्षात येतं. असुर आणि असुरामधला भेद हा त्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या नुसार आपल्याला दिसतो. पण प्रत्यक्ष दिसणारा जरी तो तसा दिसत असला तरी खऱ्या अर्थाने त्यांचं अस्तित्व म्हणजेच परमात्मा आहे आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त समसमान आहे. पण जेव्हा भेदात्मक आपल्याला तो दिसतो तर तो त्या जीवभावाने त्याच्या स्वभावाच्या अनुसार तो आपल्याला दिसतो. असा भेद जरी दिसत असला तरी आपण त्यातला परमेश्वर पाहता आपल्याला आला पाहिजे आणि तो परमेश्वर पाहता आला तरच आपल्याला त्या वस्तूच्या अनुरूप त्याची जी महिमा परमात्म्यामुळे प्राप्त झाली आहे ती आपल्याला कळेल. कारण काय आहे की वास्तविक परमेश्वराची सत्ता आणि महत्ता आहे. एवढंच नव्हे तर त्याही पेक्षा मोठी वस्तू अजून विलक्षण आहे आणि त्याच्या अनंत शक्तीचा एक क्षुद्रतम अंशाने हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते नाना प्रकारच्या आश्चर्यमय शक्तीने संपन्न होत आहे. हे ब्रह्मांड जे तुम्हाला दिसतं किंवा अनंत कोटी ब्रह्मांड दिसतात हे त्या परमेश्वराचा अत्यल्प अंश आहे. शेष तो त्याच्याही पेक्षा विलक्षण आणि श्रेष्ठ आहे. तेव्हा त्याला उल्लंघून कोणीही जाऊ शकत नाही. असं या परमात्म्याचं त्यांनी स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या स्वरूपाला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तो परमेश्वर कसा आहे आणि तो कशा पद्धतीने सर्वत्र आणि सर्व व्याप्त झालेला आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. तेव्हा पुढे जायचं. तेव्हा आता तोच सिद्धांत आता ह्याने वायूच्या सिद्धांताने सांगितला आहे. आता जसं आपण आता अग्नीचा सिद्धांत सांगितला तसा आता हा वायूचा सिद्धांत सांगतात. हे वायूच्या दृष्टीने सांगतात की वायुर यथैको भुवनम प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बहुहा एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिष्वा. अन्वय असा आहे की यथा भुवनं प्रविष्ट एक वायु रूपम रूपम प्रतिरूप बभूव तथा सर्वभूतांतरात्मा एक सन आणि रूपम अपि रूपम रूपम प्रतिरूप बहिष्य. अर्थ त्याचा शब्दशः असा आहे की ज्या प्रकारे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट झालेला एकच वायू हा नाना रूपामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रमाणे त्यांच्या समान रूप असणारा हा दिसत असतो. त्याच प्रकारे
समस्त प्राण्यांच्या अंतरात्म्यामध्ये एकच परमात्मा हा असून देखील तो नाना रूपामध्ये त्यांच्या त्यांच्या रूपासारखा होत आहे आणि त्यांच्या बाहेरही तोच असतो. म्हणजे आशय असा आहे की एकच वायू हा अव्यक्त रूपाने संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त आहे. तरी पण व्यक्त रूपामध्ये भिन्न भिन्न वस्तूच्या संयोगाने त्या त्या वस्तूच्या अनुरूप त्याची गती व शक्ती असते असलेली आपण पाहत असतो. त्याप्रमाणे समस्त प्राण्यांच्या अंतर्यामी तो परब्रह्म परमेश्वर एकच असून देखील त्या प्राण्यांच्या संबंधाने वेगवेगळ्या शक्ती आपल्याला दिसतात, गतिमानता दिसते आणि तो स्वभावगत आपल्याला ते दृश्य दिसायला लागते. परंतु त्या केवळ त्या वस्तूच्या आकारा एवढाच तो मर्यादित तो वायू नसतो, तर तो सर्वत्र आणि सर्वांच्या बाहेर आहे. तो वायू जो आहे सर्वत्र आहे. कारण तो वायू जो आहे तो चैतन्यापासूनच निर्माण झालेला असल्यामुळे त्या चैतन्याचे सगळे लक्षणं त्या वायूमध्ये आहेत. म्हणून तो सर्वत्र आहे. पण विशेषत्वाने आपल्याला त्याची शक्ती आणि गती जी आहे त्या जीवमात्रामध्ये आपल्याला दिसते. तेव्हा तो सर्वत्र बाहेर आणि अंतरंगामध्ये अनंत आणि असीम आहे. अशा विलक्षण रूपाने तो आहे. असं ह्या 9व्या मंत्राच्या व्याख्येनुसार त्यांनी परमेश्वराच्या बद्दलचं वर्णन करताना त्याने तो परब्रह्म परमात्मा हा सर्वत्र सर्वव्याप्त कसा आहे, असं ह्या वायूच्या निमित्ताने त्यांनी सांगितलंय. तेव्हा आपण इथे थांबूया. कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ देण्यापेक्षा आपण आज बोलण्यामध्ये सुद्धा आपण चर्चेमध्ये सुद्धा हा वेळ देऊ. तर आज आपल्याला दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीमधले 10 श्लोक आपण पूर्ण केले. आणखीन 5 श्लोक राहिलेले आहेत. पुढच्या वेळेस आपण 5 श्लोक आणि त्याच्या पुढची ही तृतीय वल्ली आपण सुरू करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.